नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या चरित्रावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 15व्या भागाला सुरुवात करतो आहोत. हरीचा आज वाढदिवस होता. तो 5 वर्षाचा झाला. त्याच्या पाठीवरची गंगा 2 वर्षाची झाली होती. पहिली मुलगी म्हणून गोदावरीचे कोडकौतुक तर होते, पण वंशदीप म्हणून हरीचे कौतुक काकणभर जास्तच होते. त्यातून 2 मुलींच्या मधला ताईत, मग काय विचारता. हरीची गोंडस आकृती आणि सुदृढ प्रकृती, त्यामुळे तो चटकन लोकांच्या डोळ्यात भरे. कुणीही अनोळखी माणूस चटकन विचारे की कुणाचा हा मुलगा. मोठा राजबिंडा दिसतो. पैठणस्थ कौतुकाने म्हणत, भानुदासांच्या कुळाचा वंशदीप एकनाथ पंतांचा मुलगा आहे हो हा. तो नुसता शरीराने राजबिंडा नाही, तर बुद्धीनेही राजबिंडा आहे. बाप से बेटा सवाई निघणार. हरीची बुद्धी तल्लख आणि तो अगदी एकपाठी होता. आपल्या पाठांतरात आणि विद्याभ्यासात इतर त्याच्या समवयस्कांना हा नक्कीच मागे टाकणार असे आत्ताच दिसत होते. त्याचे शुद्ध व स्पष्ट उच्चार, पाठांतराची आवड, घरातले संस्कार आणि नित्यश्रवण, त्यामुळे त्याच्या बुद्धीला दुमारे फुटत होते. एकनाथांची सांपत्तिक स्थिती चांगली असल्याने जिभेला खाद्याची वानवा नव्हती, पण सुसंस्कारी घराण्यामुळे बुद्धीच्या खाद्यालाही वानवा नव्हती. हरी तसा नशीबवान म्हणावा लागेल, कारण जे जे चांगले ते सारे त्याच्या वाट्याला आले होते. उत्तम घराणे, संततुल्य पिता, प्रेमळ व साध्वी माता, उत्तम आरोग्य आणि तल्लख बुद्धी, या साऱ्या अनुकूलतेमुळे की काय, हरी लहान वयापासून थोडा हेकेखोर आणि आग्रही स्वभावाचा झाला होता. आपलं म्हणणं तो खरं केल्याशिवाय राहत नसे. अर्थात बालपणीचा हा स्वभावदोष न कळत कौतुकाचा विषय होई व हरीचा अहंगंड पोचला जात असे. हरीचा वाढदिवस, सत्यनारायणाची पूजा, हळदी कुंकू असा सारा मिश्र समारंभ आज होता. मंदिराचा सभामंडप आंब्याच्या डहाळ्यांनी सुशोभित केला होता. अत्तर गुलाबाच्या सुगंधाने परिसर सुगंधित झाला होता. गोदावरी, गंगा आणि गिरिजाबाई जरीची वस्त्रे नेसल्या होत्या आणि दागदागिन्यांनी नटल्या होत्या. सभामंडपाच्या एका पट्टीत नाथ भिंतीलगतच्या लोढ्याला टेकून बसले होते. हळूहळू बायकांची वर्दळ वाढू लागली. त्यांचे विविध रंगी पोशाख, दागदागिन्यांचा शृंगार, त्यांचे हसणे खिदळणे, चेष्टा मस्करी, उगाचच घाई गर्दी, या साऱ्यांकडे नाथ मोठ्या रसिकपणे पाहत बसले होते. निर्जीव वस्तूत सुद्धा भगवतभाव बघणारी त्यांची दृष्टी त्या सजीव स्त्री शक्तीकडे मोठ्या भाविकपणे पाहत होती. त्यात विविध आविष्कार दिसत होते. सभामंडपाच्या मधल्या पट्टीत पटरांगोळी करून हरीला बसवले होते. त्याची जरीची टोपी, हातातली कडी, गळ्यातला गोफ, ऐटदार पोशाख, त्यामुळे ही बालमूर्ती फारच देखणी दिसत होती. एक एक सुवासिनी निरांजनाचे तबक घेऊन पुढे येत होती आणि नाकातली नथ सावरीत त्याला ओवाळीत होती. नाथांना वाटलं, मौतिक म्हणे मौल्यवान, ज्याला सागरपुत्र म्हणावा अशा तोडीचा, पण त्याला स्वतःला वेच पाडून घ्यावे लागते. नथीच्या रूपाने बाईच्या नाकात लोंबावे लागते, तिच्या आधारावर टेकावे लागते. मौतिकाच्या नशिबात काय हा दैव दुर्विलास. मुक्तपणे मोल चढले, ते वनिता आदरी फासा चढले. मुक्तची परी नासा आले, कठीण केले अभिमाने. मौक्तिकाचा हा दैव दुर्विलास नव्हे, तर त्याचा तो स्वभाव दोषच म्हणावा लागेल. मौक्तिकाने केवळ अहंगंड जोपासला. तो मुक्त असल्याचा त्याला अभिमान झाला, म्हणून त्यालाही गती मिळाली, हे स्थान मिळालं. जळापासून लवण होये, ते जळीच विरोनी जाये. मोती आले ते कठीण पाहे, उदकी न जाये विरोनी. नाथांची दृष्टी नथीतल्या मोत्यावरून ओवाळायला बसलेले हरीवर स्थिरावली. हरीची बसण्याची ऐट, त्याच्या नजरेतला गर्विष्ठपणा, त्याच्या बोलण्यातली आढ्यता वगैरे पाहून ते वत्सल पित्याला वाटले, हरीचा हा अहंमन्य स्वभाव पुढे त्याला दुस्तर होईल. पण हा त्याचा देह स्वभाव आहे, तो कसा पालटणार. घरातले संस्कार त्याला सुशिक्षण देऊ शकतील, त्याची विद्या त्याला पांडित्य देऊ शकेल, पण स्वभाव हा ज्याचा त्यानेच वाकवायला हवा. योगधारणा करणारे, सिद्धिप्राप्त झालेले चांगदेव, विसोबा चाटी आपल्या स्वभावदोषामुळे पूर्णत्वाला पोहोचू शकले नाहीत.
शेवटी आपल्यापेक्षा वयाने कित्येक वर्षे लहान असलेल्या मुक्ताई ज्ञानदेव यांना ते शरण गेले. रावणाचे तरी काय झाले? 14 चौकड्यांचे राज्य, उत्तम बुद्धिमत्ता, ईश्वरी अनुग्रह हे सारे असूनसुद्धा केवळ अहंकारी स्वभावच त्याच्या नाशास कारणीभूत झाला. असे एकामागून एक विचार मनात येताच नाथांनी मानेला किंचित झटका दिला आणि अशा विचारांना दूर लोटले व समोर दिसणाऱ्या सोहळ्यात ते सामील झाले. लाल, पिवळे, निळे, हिरवे, पांढरे, गुलाबी, केशरी इत्यादी रंगांची जणू तिथे उधळण चालली होती. कारण प्रत्येक स्त्रीच्या अंगावर वेगवेगळ्या रंगाची नवी कोरी लुगडी होती. हरीला ओवाळायला जणू या रंगांची रांगच लागली होती. नाथांच्या रसिक दृष्टीला ते सप्तरंगी इंद्रधनुष्य भासत होते. त्यांच्या कवी मनाला वाटले, पैठण नगरीतल्या ह्या सुवासिनी जणू गोकुळातले गवळणीच आहेत. देहाने इथे असलेले नाथ मनाने गोकुळात पोचले. लाल, पिवळा, निळा रंग म्हणजे सत्व, रज, तम म्हणजे सात्विक, राजस, तामस वृत्ती. ह्या त्रयींवरच तर भगवंताने सृष्टीचे अधिष्ठान प्रस्थापित केले आहे. लाल रंग म्हणजे भक्तीचा रंग, प्रेमाची लयलूट. पिवळा रंग म्हणजे राजस वृत्ती, विलास आणि कामोपभोगात दंग. आणि निळा म्हणजे तामस वृत्ती, विषवत वृत्ती. या सृष्टीत या त्रयीचाच खेळ अव्याहत चालू आहे. हे रंग एकमेकात मिसळले की वेगवेगळ्या छटांचे रंग निर्माण होतात, पण मूळ रंग मात्र तीनच. इरकली हिरव्या रंगाचे लुगडे नेसलेली प्रौढा पाहिल्याबरोबर नाथांना वाटले, हा रंग सुखाचा, समृद्धीचा, साऱ्या वनस्पती जीवनाने हा सुख समृद्धीचा रंग अंगीकारला आहे. त्यांना वाटले, गोपाळकृष्णाने या साऱ्या रंगांची सरमिसळ करूनच तर गोकुळात रंगपंचमी साकार केली नसेल ना. पण रंग खेळण्यासाठी पंचमी ही तिथी का बरं ठरवली असेल? कारण हा नाटकी, नाना लीला वेशधारी या जगाचा खेळसुद्धा पंचकातच नाही का खेळत? पंचतत्वे, पंचमहाभूते, पंचेंद्रिये ही सारी पंचविषयाच्या भोवतीच फेर धरतात ना. म्हणून रंगांची तिथी पंचमी असावी. अर्थात ही रंगपंचमी खेळताना त्यागाचा शुभ्र रंग मात्र स्थिर असायला हवा. त्यागाच्या बैठकीवर भोग अधिक वैभवात भोगता येतो. भोगाच्या मागे त्यागाची भावना असल्याने भोग भोगताना मन अलिप्तच राहू शकते व अलिप्तपणे केलेली कोणतीच कृती बाधक ठरत नाही, ती आपणास लिप्त होत नाही. सद्गुरूंनी आपल्याला हाच बोध नाही का केला? गृहस्थाश्रम न सांडता, कर्ममर्यादा न उल्लंघता देहीच विधेयता प्राप्त करून घे. प्राप्त कर्तव्य कर्म करीत असताना कर्तृत्वाचा अहंकार धरला नाहीस म्हणजे तोच अकर्तात्म बोध होईल. गवळणीसुद्धा अकर्तात्म बोधानेच संसार करीत होत्या. एकनाथांच्या लेखणीने 5 गवळणींच्या वर लगेच काव्य लिहून टाकलं. त्यांच्या लेखणीला स्फुरण चढलं होतं आणि जणू त्यांच्या लेखणीवर गोकुळातली गवळण स्वार झाली होती. लेखणी लिहित होती, पाणी अशी कैसी आता एकली मी जाऊ. नाथांना वाटलं, गवळणींना फक्त कर्मयोग करणे भावत नव्हते, तर कर्माबरोबर भक्ती असायला हवी ही त्यांची धारणा होती. म्हणून त्या कृष्ण कन्हैयाला पाहत होत्या. पाणी अशी कैसी आता एकली मी जाऊ. प्रत्यक्ष परब्रह्माला तरी एकटे राहायला कुठे आवडते? म्हणून तर एकोहम बहुत होण्यासाठी त्याला मायेला हाकारावे लागते. आता मध्यान्ह स्नानाची वेळ होत आली होती. घरात आज स्त्री साम्राज्य असल्याने नाथ लगबगीने स्नानासाठी उठले. नैवेद्य, वैश्वदेव, काकबळी इत्यादी सारे उरकता उरकता उशीर होईल या कल्पनेने ते धोतर, पंचा, तांब्या घेऊन गंगेकडे निघाले. आज उद्धव त्यांच्याबरोबर नव्हता. तो घरातल्या गडबडीत गुंतला होता. म्हणून नाथ एकटेच निघाले. ते गुणगुणू लागले, पाणी अशी कैसी आता एकली मी जाऊ. नाथ तरी खऱ्या अर्थाने एकटे कुठे होते? भक्ती सखी त्यांचा पदर धरून बरोबर होतीच की. नाथ स्वतःच गवळण झाले होते व यमुनेला निघाले होते. मध्यान्ह उलटली तरी नाथ घरी परत आले नाहीत. इतर मंडळींना उशीर नको म्हणून उद्धवाने नैवेद्य, वैश्वदेव केला. काकबळी ठेवल्यावर पंगत बसली. अर्थात गिरिजाबाईंचे डोळे पती आगमनाकडे लागले होते. त्यांच्या मनात नाना शंका कुशंका डोकवत होत्या. इतक्यात जवळजवळ प्रत्येक स्त्रीच्या घरचा पुरुष माणूस तिला न्यायला आलेला पाहून तर गिरिजाबाईंना धसकाच बसला. ही मंडळी दिवसा उजेडी न्यायला का आली? काही परचक्र आले का?
कुठे यवन हिंदूंच्या दंगाधोपा झाला आहे की काय? की कुठे दिवसा दरोडा पडला आहे? काय झालं आहे तरी काय? न्यायला आलेली मंडळी आकांडतांडव करत होती. या भ्रष्ट घरात अन्नग्रहण म्हणजे निव्वळ पाप. हा नाथ धर्मभ्रष्ट आहे. देवाच्या नावाखाली काहीही आचरण करतो. याला पिसे लागले आहे. हा आपली जातकुळी विसरला. सारासार विचार नष्ट झाला. स्वतःला कुलशीलवान ब्राह्मण म्हणून घेतो, पण कृती मात्र महारासारखी करतो. याच्या या अशा वागण्याने साऱ्या ब्राह्मण जातीला बट्टा लागला. प्रत्येकजण मिशा फेंदारून डोळे वटारून हातवारे करीत बोलत होता. चला ग बायांनो, आपापल्या घरी चला. इथले अन्न खाल्लेत, आता घरी जाऊन शुचिर्भूत व्हा. अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम म्हणत मंडळी माघारी वळली. साऱ्या आनंद सोहळ्यावर पाणी फिरले. दुःखाचे सावट पसरले. गिरिजाबाईंना काहीच उलगडा होत नव्हता. इकडे गैरवागणं कधीच होत नाही. मग ही माणसे इकडच्या नावाने बोटे का मोडतात, आग का पाखडतात? गोदावरीत स्नान करून नाथ ओले त्याने परतले होते. उन्हातून आल्याने त्यांची कांती तेजपुंज दिसत होती. मुखाने हरिपाठ चालू होता. ज्ञानदेव सांगे आत्मा हा निधान, सर्वागटी पूर्ण एक नांदे. नाथांना आलेले पाहताच गिरिजाबाई लगबगीने पुढे आल्या. त्यांच्या हाती कोरडा पंचा देऊन त्या म्हणाल्या, आज देवपूजा उद्धवाने केली आहे. आपण गंध भस्म लावून जेवायला चलावं. त्याप्रमाणे नाथांच्या चेहऱ्यावर स्मित उमललं नाही. ते विचारमग्न अवस्थेत होते. यज्ञोपवीत फिरवीत ओसरीवर फेऱ्या घालू लागले. गिरिजाबाईंचा जीव गलबलला. ते पुढे होऊन म्हणाल्या, मी म्हणते. नाथ शांतपणे म्हणाले, काय म्हणतेस तू? तुला कळले आहे का सारे? गिरिजाबाई म्हणल्या, कळण्याची काही गरज नाही. आपण आधी अन्नग्रहण करावं. नाथ स्वतःशीच बोलल्याप्रमाणे बोलत होते. अगं ते लेकरू भर दुपारी तापलेल्या वाळवंटात तळमळत होतं. ते कुणाचं, कोण वगैरे विचार करण्याची ती वेळ नव्हती. आणि असती तरी मी विचार केला नसता. नाथ ठामपणे म्हणाले. ते पुढे म्हणाले, सर्वाभूती भगवंताचंच रूप मला दिसतं. तिथे उभा असलेला हरी कपाळावर आठी चढवून म्हणाला, म्हणून तुम्ही महाराच्या पोराला शिवलात, त्याला कडेवर घेऊन महारवाड्यात गेलात. हरी लहान असला तरी त्याच्या मानापमानाचे कंगोरे धारधार होते. आजच्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या रंगाचा बाबांच्या वागण्यामुळे बेरंग झाला म्हणून तो चिडला होता. गिरिजाबाई त्याचं बकोटं धरून म्हणाला, कुणी सांगितलं रे तुला? आणि वडील माणसांना असं उलटून बोलतात का? एवढ्याशा मुलाच्या स्वरातला तिरस्कार पाहून नाथ किंचित व्यथित झाले होते. तरी ते शांतपणे म्हणाले, हरी, अरे महार झाला तरी तो माणूसच ना. ब्राह्मणाचे पाय पोळतात आणि महाराचे पोळत नाहीत का? अरे बाळा, मला त्या मुलात कोण दिसलं सांगू? त्यात मला माझी लीला दिसली, माझा हरी दिसला, म्हणून मी त्याला चटकन उचलून घेतलं, समजलं? हरी मवाळपणे म्हणाला, पण बाबा, तुम्हाला विटाळ नाही का झाला? अहो, आपल्याकडे आलेली मंडळी रागारागाने निघून गेली आणि संध्याकाळी सत्यनारायणाला येणार नाही म्हणाली. अरे नाही आली तर नाही, आपण घरातली माणसे सत्यनारायण करू काय? पुन्हा हरी म्हणाला, बाबा, आपण ब्राह्मण, आपण महार, धेंड, मांग इत्यादी हलक्या जातीच्या लोकांना शिवू नये, हे तुम्हाला माहीत नाही का? गिरिजाबाई रागाने म्हणाल्या, हरी, लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस, जा बरं तू. त्या नाथांकडे पाहत म्हणल्या, इतर मोठ्या माणसांचं ऐकतो आणि काहीतरी बोलतो झालं. बाळबुद्धी आहे, त्याला काय कळतं? नाथांनी सूचकपणे हरीकडे पाहिलं. त्यांना बाळाचे पाय पाळण्यात दिसत होते की काय कोण जाणे. नाथ गिरिजाबाईंना म्हणाले, माझ्या या अशा वागण्याचा त्रास तुम्हाला सोसावा लागणार. या नवऱ्याच्या उद्गाराने गिरिजाबाईंच्या हृदयाला पीळ पडला. चेहऱ्यावर व्यथा उमटली. त्या कष्टाने म्हणाल्या, आपल्याला असं का वाटलं? आपण अजून मला ओळखलं नाहीत का? तसं नव्हे, पण आता पैठणात चहूकडून गजब उडेल. आपण उभयता सारं शांतपणे सहन करू, पण पुढे? गिरिजाबाई भरल्या नेत्रांनी म्हणाल्या, आपल्या सावलीत कुणाला कसलीही झळ पोचणार नाही. केवढा हा पतीवर विश्वास. त्या रात्रीचे नाथांचे कीर्तन भूतदया याच विषयावर रंगले होते. मानवता धर्म म्हणजे काय, वर्णाश्रम धर्म म्हणजे काय, याचा उलगडा त्यांनी सांगोपांग उदाहरण देऊन केला. आपल्या परंपरागत रूढीमुळे, अंधश्रद्धेमुळे दोन्ही धर्मांची कशी गल्लत झाली आहे हे विशद करून सांगितले. ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दात ते म्हणाले,
सारे जीव एकाच परमेश्वर तत्वाचे, देवाच्या दारी भेदभाव नाही, एकाच बीजाचा हा सारा विस्तार आहे, एकाच जलावरचे हे तरंग आहेत, एकाच सुवर्णाचे हे विविध दागिने आहेत. मानवता धर्म म्हणजे भूतदया ही प्रत्येक लहान थोर प्राणीमात्रांच्या बाबतीत असायला हवी. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, पशुपक्षी असो, अगर कीटक असो. त्याच्या संकटकालात, त्याच्या अडचणीच्या काळात त्याला मदत करणे, त्याला होईल तसे व होईल तितके सहाय्य करणे म्हणजे मानवता धर्म पाळणे. वर्णाश्रम धर्म म्हणजे केवळ समाजाचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था. ही समाजव्यवस्था प्रत्येकाने काटेकोरपणे पाळायलाच हवी. मानवता धर्म पाळत असताना वर्णाश्रम धर्म सांभाळता येतो, तो कसा हे त्यांनी आज दुपारी घडलेल्या दृष्टांताने पटवून दिले. उन्हात तापत असलेल्या मुलाला मी उचलून घेतले, त्याला महारवाड्यात पोचवले, हा झाला मानवता धर्म. पण त्यानंतर मी सचैल स्नान केले व मग घरी आलो, हा झाला माझा वर्णाश्रम धर्म. त्यामुळे दोन्ही धर्म मला सांभाळता आले. ज्ञानेश्वर, नामदेव, सावतामाळी, गोरा कुंभार, चोखामेळा वगैरे थोर थोर संतांनी या दोन्ही धर्मांची सांगड घातली आहे व समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. प्रतिपाद्य विषय समर्थपणे मांडल्यामुळे तो हृदयात ठसत होता. त्यांचे वागणे संयुक्तिक आहे हे पटत होते. कोणत्याही विषयाचे हुबेहूब स्वरूप श्रोत्यांच्या अंतःकरणात उतरवून देण्याची त्यांची आतोटी चांगली होती. त्याचा परिणाम योग्य असा होत असे. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी गिरिजाबाईंच्या मनातली रुखरुख दूर होईना. हरीचे उद्धट बोलणे त्यांना मुळीच आवडले नव्हते. लोकांच्या विकृत गप्पा, सांगोवांगीच्या गप्पामुळे त्याचे कोवळे मन जन्मदात्याबद्दल कलुषित होणार की काय ही भीती वाटत होती. तो सध्या लहान असला तरी त्याच्या मृदू मनात रुजलेले विचार खुरपून काढायला त्रास पडेल. त्यापेक्षा आपणच त्याला पित्याच्या उत्तम गुणांची ओळख करून द्यावी. त्यांचा शांत निगर्वी स्वभाव, त्यांची निस्पृह वृत्ती, परोपकारी भावना, सहिष्णू देहधारणा आणि चराचरात भगवान बघण्याची विशाल दृष्टी इत्यादी सारखे लोकविलक्षण पण दुर्मिळ असलेले सद्गुण त्यांच्या ठायी आहेत हे त्याला सांगावे. आता रोज रात्री त्या गोदा, गंगा आणि हरीच्या अंथरुणावर येऊन झोपत आणि गमती जमती सांगता सांगता कुठल्या तरी जुन्या प्रसंगाच्या आठवणी सांगू लागत. एकदा त्या म्हणल्या, अरे हरी, तुला एक गंमत सांगायची राहिलीच की. गोष्टी वेल्हाळ हरी लगेच बिछाण्यात उठून बसला आणि म्हणाला, आई सांग ना. गिरिजाबाई सांगू लागल्या, एक गरीब नडलेला ब्राह्मण पैठणात आला होता. त्याला पैशाची फार गरज होती, पण त्याची गरज भागत नव्हती. कुच्चर ओट्यावर बसलेल्या टवाळखोरांना त्याची गंमत करावीशी वाटली. ती ओट्यावरची माणसे त्याला म्हणाली, हे बघ ब्राह्मणा, तू जर इथल्या नाथ महाराजांना राग आणून दाखवलास तर आम्ही तुला 200 रुपये देऊ. काय? बाबांच्या रागाची किंमत 200 रुपये? गोदा म्हणाली. होय बाई, कुणाकुणाच्या नाकावर राग असतो, त्याला काही किंमत नसते, पण कुणाकुणाजवळ दुर्मिळ असतो. बरं मग पुढे काय झालंय? हरी उत्सुकतेने म्हणाला. अरे, यांना राग यावा म्हणून तो गृहस्थ पायात जोडे घालून तसाच देवघरात आला. पूजा करीत असलेले तुमचे वडील रागावले नाहीत. उलट ते म्हणाले, या गृहस्थांना मला भेटण्याची इतकी घाई झाली की ते जोडा काढायलाच विसरले. गोदा म्हणाली, बाबांच्या शांत स्वभावाची कमालच आहे. अगं, खरी कमाल तर पुढेच आहे. गिरिजाबाई म्हणाल्या, इकडच्या पंक्तीला त्याला जेवायला वाढले. मी वाढायला त्याच्या पानापुढे वाकले तर स्वारी चक्क उडी मारून माझ्या पाठीवर बसली. का? तर महाराजांना राग यावा म्हणून. हरी चिडून म्हणाला, चांगल्या 2 कानफटात ठेवून द्यायच्या, म्हणजे जन्माची अद्दल घडली असती. तरी बाबा रागवले नाहीत? गोदा आश्चर्याने म्हणाली. छे, बिलकुल रागवले नाहीत. उलट ते शांतीसागर शांतपणे मला म्हणाले, अगं, तुझा बाळ पाठीवर बसला आहे, त्याला नीट सांभाळ, नाहीतर तो पडेल हो. तू लेकूरवाडी आहेस, तुला मुलांना पाठीवर घेण्याचा सराव आहेच. तो ब्राह्मण मात्र अगदी खजील झाला आणि इकडच्या पायावर गडाबडा लोळू लागला, क्षमायाचना करू लागला आणि त्यानेच कुचर ओट्यावरच्या पैजेची हकीकत सांगितली. तुमचे वडील म्हणाले, हत्तीच्या, अरे फक्त 200 रुपयांसाठी तू किती दगदग केलीस. मला सांगितले असतेस तर मी तुला दिले असते की. असं म्हणून त्यांनी 200 रुपये त्याच्या स्वाधीन केले आणि तो ब्राह्मण तेथून रवाना झाला. रागावणे फार सोपे असते, प्रसंगी शांतचित्त राहणे अत्यंत कठीण असते. त्याला तपश्चर्या हवी,
धीरोदात्तपणा हवा, सामर्थ्य हवे. क्रोध काबूत ठेवला की यशस्वी पुरुषार्थ साधता येतो. नाहीतर गीतेत सांगितल्याप्रमाणे क्रोधाने सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. आता सांगा बरं, तुमचे वडील आहेत की नाहीत थोर पुरुष? त्यांच्यावर गुरुकृपेची सावली आहे म्हणून तर त्यांना हे सारे जमते. आपण सारी भाग्यवंत आहोत म्हणून अशा सज्जनाच्या संगतीला राहण्याचे भाग्य आपणाला लाभले आहे. एकदा चोराच्या गप्पा चालू होत्या. छोट्या हरीला चोर म्हणजे काय हे तितकंसं माहीत नव्हतं. गोदाने त्याला समजून सांगितलं की एखाद्या माणसाची वस्तू त्याला न सांगता घेणं म्हणजे चोरी. आपण कधीही चोरी करू नये, खोटं बोलू नये. गिरिजाबाई म्हणाल्या, आपल्या घरी एका रात्री 3-4 चोर आले होते. ते ऐकताच दोघा बहीण भावांचे कान टवकारले. गोदाने उठून समईची ज्योत थोडी मोठी केली आणि म्हणाली, आई, काय केलं ग त्या चोरांनी? रात्रीची वेळ होती. तुमच्या वडिलांना लवकर जाग आली म्हणून ते देवघरात बसून नामस्मरण करत होते. तेवढ्यात त्यांना कुणीतरी खडबडत आहे व दबक्या चालीने इकडून तिकडे वावरत आहे याची चाहूल लागली. तरी ते तसे स्वस्थ बसून राहिले. शेवटी चोरांनी चोरलेल्या चीजवस्तूंचे गाठोडे बांधले आणि जायला निघणार इतक्यात इकडून म्हणणं झालं, अहो जरा थांबा, माझ्या हातातली अंगठी अजून शिल्लक आहे, तेवढी घेऊन चला. असं ऐकताच ते चोर प्रथम घाबरले व मग ओशाळले. अशा सज्जन पापभिरू पुण्यशील माणसाकडे आपण उगीच चोरी करायला आलो यांचा पश्चाताप त्यांना झाला व त्यांनी अक्षरशः दंडवत घातला व महाराज चुकलो असे म्हणाले. आता मात्र कमाल झाली. एवढ्या काळोख्यात रात्री बाबांना त्यांची भीती कशी वाटली नाही? त्यांनी जर बाबांना मारलं असतं तर? हरी घाबरून म्हणाला. ज्याचं मन शुद्ध असतं त्याला कधीही भीती वाटत नाही, ते धैर्यवंत असतात. गोदा चटकन म्हणाली, आई, बाबा कीर्तनात सांगतात की हृदय परिवर्तन करावं, म्हणजे त्या चोरांच्या हृदयाचे परिवर्तनच झाले की हे? होय बाळांनो, दुसऱ्याचे हृदय परिवर्तन करायला फार ताकद लागते, धैर्य लागतं. ते काही येरागवळ्याचं काम नाही. गोदावरी मांडी बदलून गालावर हात ठेवून म्हणाली, समभाव याचा अर्थ सर्वांना सारख्या दृष्टीने पाहावं, सर्वांना बरोबरीचं लेखावं. पण याचा अर्थ सज्जनांनी दुर्जन व्हावं असं नाही, किंवा चांगल्या माणसांनी वाईटांच्या संगतीत राहावं असंही नाही. तर सज्जन माणसाने दुर्जन माणसाचे दुर्गुण त्यांच्या नजरेस आणून त्यात काय वाईट आहे ते समजावून सांगून दुर्जनांना सज्जनांच्या पंक्तीत आणून बसवणे, निदान तसा प्रयत्न करणे म्हणजे हृदय परिवर्तन, म्हणजे तो खरा समभाव झाला. बाबा हे सारं काही कीर्तनात सांगतात. आपल्या लेकीची बुद्धिमत्ता, कीर्तन समजण्याची आकलन शक्ती आणि जसेच्या तसे पुन्हा सांगण्याची हातोटी पाहून गिरिजाबाईंना धन्य धन्य वाटले. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.